बघा, महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल तुम्ही साम टीव्हीवर बघताय. चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज आहे. त्यामध्ये काँग्रेसला 63, ठाकरे गटाला 35, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपला 90 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्राचा हा महा एक्झिट पोल आपण साम टीव्हीवर बघतोय. चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार देखील महायुतीलाच बहुमत मिळणार असं बघायला मिळतंय, कारण इलेक्ट्रॉल एज नुसार सुद्धा महायुतीला बहुमत बघायला मिळालेलं आहे. आणि चाणक्यच्या एक्झिट पोल नुसार सुद्धा महायुतीच सत्तेवर पुन्हा एकदा येणार असं दिसतंय. बघा, चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार भाजपला 90 पेक्षा जास्त जागा, शिंदे गटाला 48 पेक्षा जास्त जागा, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 22 पेक्षा जास्त जागा. निश्चितच. मात्र काँग्रेसला 63 पेक्षा जास्त जागा, ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40 पेक्षा अधिक जागा मिळू शकण्याची अंदाज या म्हणजे ठिकाणी सर्वाधिक वर्तवला जागा जातोय. भाजपला मिळतील असा अंदाज आहे. म्हणजेच काय, महायुतीला 152 ते 160च्या दरम्यान जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 130 ते 138च्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज आहे. तर इतर पक्षाला 6 ते 8, त्यामध्ये अपक्ष. तर चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार खरं तर हा एक्झिट पोल आता समोर आलेला आहे. आज दिवसभर मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आता हा एक्झिट पोल समोर आलेला आहे.